नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाकडून राज्यात 97,000 घरकुले देण्याचा मानस असून त्यातील 27,500 घरकुले एकट्या नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत। यामुळे जिल्ह्यातील हजारो आदिवासी कुटुंबांना लाभ मिळणार आहे। मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी धडगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना ही माहिती दिली। ते म्हणाले, जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही। या योजनेसाठी निवड प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येईल। याशिवाय मंत्री डॉक्टर गावित यांनी जिल्ह्यातील 65,000 घरांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा देखील केली। धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील 55,000 घरकुलांना वीज पुरवण्यात येणार आहे। तसेच जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येकाला पाणी पुरवण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले। पाण्याची गुणवत्ता तपासून आवश्यक ते फिल्टरही बसवले जातील। जल जीवन मिशनसाठी वीज बिलाचा प्रश्न उद्भवणार नाही, यासाठी सोलर प्लांटचीही तरतूद करण्यात आली आहे। मंत्री डॉक्टर गावित यांनी आदिवासी दुर्गम भागासाठी बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आणल्याची माहिती दिली। या योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे। या कार्यक्रमात सुभाष पावरा, रूपसिंग तडवी, रामा तडवी, हिरालाल पाडवी, रमेश तडवी, मंगेश तडवी, राजेंद्र तडवी, किशोर तडवी, शिवाजी पराडके, लतीश मोरे, चंदू वळवी आणि पंचक्रोशीतील अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते। MDTV न्यूज ब्युरो, धडगाव।